हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि सकाळपासून माझी खूप कामं चाललेली होती आणि विशेष म्हणजे माझे रुटीनप्रमाणे आता आंघोळ झाल्यानंतर आपलं रुटीन केअर आपली करायचीच असते. तेच चालू आहे माझं. फ्रेश होण्याचं चाललं आहे. आणि माझ्या बेबीला पण मी आंघोळ वगैरे घातली. तिला फ्रेश करून तिला झोपवलेली आहे मी फीडिंग करून. आणि आता मी पण थोडंसं माझं रुटीन करते. मॉइश्चरायझर तर मी रोज लावतेच, त्याशिवाय तर माझं रुटीन बसत नाही. आणि बघा बेबी झोपली आहे माझी. आणि विशेष ना पोस्टपार्टममध्ये मला खूप हेवी हेअरफॉल होतं. इतकं म्हणजे विचारूच नका. मला आहे ना केस अशी विंचरूच वाटत नाही. जेव्हा पण मी केस विंचरेल, एक वेळेस म्हणा 2 वेळेस म्हणा, माझे केस इतके काही हेअरफॉल दिसतो ना. तुम्हीच बघा आता किती मोठा हेअरफॉल झाला आहे. तुम्हाला मी शेवट दाखवते किती मोठा हेअरफॉल झाला आहे ते. आणि काय मी कोणतं प्रोडक्ट यूज करू का काय, माझे काही डेफिशियन्सी विटॅमिन्सची वगैरे झाली आहे माहीत नाही मला. पण खूप हेअरफॉल चालला आहे आणि मला खूप टेन्शन येते. मला असं वाटतं हेअरकट करून टाकावं. मी तुम्हाला दाखवते किती हेअरफॉल झाला आहे ते. बघा किती मोठा हेअरफॉल झाला आहे ते. आणि हा काही आत्ताचा नाही आहे, नेहमीच मला एवढा मोठा हेअरफॉल होतो. नेहमी आता असं वाटतं ते सगळेच केस पूर्ण टकलीच नको व्हायला. हे हेअरफॉलचं मला जास्तच टेन्शन नाही लागलं आहे. प्लीज तुम्हाला माहिती असेल चांगला एखादा ब्रँड वगैरे तर मला प्लीज रेकमेंड करा. मी चांगला रुटीन करेल. मी माझ्या हेअर्सची काळजी घेईल. आणि तसं तर तुम्हाला दाखवते मी. बघा किती मोठा माझा हेअरफॉल झाला आहे. बघा इतका मोठा हेअरफॉल झाला आहे. आणि हा नेहमी होतो, नेहमी. मला खूप इरिटेट झालं आहे. आता मी तशी फ्रेश झाले पूर्ण. माझं झालं आहे सगळं आवरून. आणि माझ्या एका फ्रेंडने मला हे भोपळ्याचे घारके म्हणतात की काय माहीत नाही, त्याने मला आणून दिले. त्यासाठी तिला थँक्यू. आणि मी आता चाय नाश्ता करते. माझा चाय नाश्ता झाल्यानंतर मी हा ब्लॉग आता इथंच संपवते. तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडले असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि